नमस्कार मैत्रिणींनो, आजची आपली रेसिपी आहे दलिया. यालाच महाराष्ट्रात लापशी देखील म्हणतात. त्यासाठी लागणारं साहित्य आहे अर्धी वाटी साजूक तूप, बारीक केलेला गूळ 1 वाटी, चवीनुसार मीठ, थोडी बडीशोप, खसखस, खोबऱ्याचे बारीक केलेले काप आणि दलिया. दलिया म्हणजे गहू जो जाडसर बारीक करून घेतलेला आहे. त्याचसोबत लागेल सुंठ पावडर आणि ड्रायफ्रूट्स आणि मनुके. पातेलं गरम करून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण ॲड करूया 1 ते 1.5 चमचा तूप. तूप चांगलं गरम करून घेऊया. तर तूप गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण घालूया 1 वाटी दलिया. दलिया आपल्याला तुपावरती चांगला परतून घ्यायचा आहे आणि दलिया सतत हलवत राहायचा जेणेकरून तो करपणार नाही. दलिया परतून झालेला आहे. त्याच्यामध्ये आपण घालूया काजू आणि बदामाचे काप. मनुके आत्ताच ॲड करायचे नाही आहेत. काजू बदाम ॲड केल्यानंतर परत व्यवस्थित हलवून घेऊया. दलिया छान परतलेला आहे. त्याच्यामध्ये आता आपल्याला पाणी घालायचं आहे. तर इथे मी गरम पाण्याचा वापर केलेला आहे. साधारण 1 ते 1.5 ग्लास गरम पाणी ॲड करायचं आहे. मी 1.5 ग्लास गरम पाणी घातलेलं आहे. आता आपण दलिया थोडासा व्यवस्थित हलवून मिक्स करून घेऊया. दलिया छान हलवून घेतलेला आहे मी. आता त्याच्यामध्ये आपण ॲड करूया चवीपुरतं मीठ, जेणेकरून फार सप्पकपणा येणार नाही दलियाला. आणि छान हलवून घेतलेलं आहे. आता आपण दलिया शिजण्यासाठी ठेवून देऊया. झाकण घालून 5 ते 10 मिनिट शिजवून घेऊ. दलिया शिजत आहे तोपर्यंत आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये साखर आणि बडीशोप घेतलेली आहे. ते बारीक करून घेऊयात आपण. दलिया इथे छान शिजलेला आहे तरी तो हलवून घेऊया. त्याच्यामध्ये तुम्ही आवश्यकतेनुसार कमी जास्त पाणी करू शकता. आपण इथे दलियामध्ये गूळ ॲड करूया. गूळ व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता त्याच्यामध्ये घालायचं आहेत आपल्याला मनुके. मनुके घातलेले आहेत मी आणि बारीक तुकडे केलेले खोबऱ्याचे काप. सुंठ पावडर घातलेली आहे आणि खसखस घातलेली आहे. आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. गरज वाटली तर तुम्ही वरून तूप देखील ॲड करू शकता. व्यवस्थित मिक्स करून घेते. 2 ते 5 मिनिट आपण हे परतून घेऊया. आता आपला दलिया आणि गूळ छान परतलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला गरज वाटली तर तुम्ही पाणी देखील ॲड करू शकता कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी आणि व्यवस्थित शिजण्यासाठी. दलिया छान शिजलेला आहे. आता वरून आपण त्याच्यामध्ये घालूया बडीशोपची पावडर, जेणेकरून बडीशोपचा आवाज व्यवस्थित राहील. आणि छान मिक्स करून घेऊया आणि तयार आहे आपला पौष्टिक